टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाण्यातील युतीबाबत शिवसेनेनं उद्यापर्यंत निर्णय घ्यावा। भाजपच्या संजय केळकरांचा अल्टिमेटम। 2 बैठकांमधून काही निष्पन्न न झाल्यामुळे भाजपकडनं डेडलाईन। नवी मुंबईत युतीमध्ये लढावं अशी शिवसेनेची इच्छा। युती न झाल्यास स्वबळावर लढणार। शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेंचा भाजपला इशारा। नवी मुंबईत 50% जागा द्या, शिवसेनेची मागणी। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास निवडणूक घड्याळावरच लढावी, दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका। तर पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही। 68 जागांसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र। रोहित पवार आणि अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर अंकुश काकडे, बापू पठारे सुद्धा भेटीला। तर बैठकीबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कॉमेंट्स। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती जागा वाटपामुळे रखडली। पवारांच्या राष्ट्रवादीकडनं 40 ते 45 जागांची मागणी, तर अजित पवार साधारण 30 जागा देण्याच्या भूमिकेत एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता। राज्यातील अनेक महापालिका अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदरसह पुणे, पिंपरी, नाशिक, सोलापुरातही राष्ट्रवादी महायुतीमध्ये नाही। सन्मानजनक जागा न मिळाल्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीचा निर्णय, सूत्रांची माहिती। प्रशांत जगतापांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। टिळक भवनामध्ये हर्षवर्धन सपकाळ, वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। पवारांची राष्ट्रवादी सोडल्यानंतर जगतापांची काँग्रेसची हातमिळवणी। मातोश्री निवासस्थानी जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास चर्चा। मुंबईमध्ये ठाकरेंसोबत आघाडीचा आमचा प्रयत्न, मात्र अजून जागा वाटपाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांगुल चालत त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत। राशिद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 19 डिसेंबरला पक्षप्रवेश। चंद्रकांत खैरेंच्या विरोधानंतर सुद्धा मामूंचा पक्षप्रवेश। विरोधकांकडून मामूंची टोळी असं म्हणत ठाकरेंना डिवचणं सुरूच। शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात। पवारांना एनडीएमध्ये घेण्याबाबत भाजपचे वरिष्ठ ठरवतील। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न। दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवर जयंत पाटलांचं उत्तर। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल असं वाटत नाही। शरद पवार पुरोगामी विचारांचे। भविष्यात पक्ष कोणत्या दिशेनं जाणार पवारच ठरवतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 140 आणि शिंदेंची शिवसेना 87 जागा लढणार, तर आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेसाठी भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार। सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका। युती आहेच, आता केवळ जागा वाटप बाकी। महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। मलिकांबाबत भाजपची ठाम भूमिका असल्याचं देखील वक्तव्य। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। ठाण्यासह कल्याण डोंबिवली पालिकेसंदर्भात चर्चा। ठाण्यामध्ये भाजपकडनं 40 ते 45 जागांची मागणी, मात्र शिवसेनेचा जागा सोडण्यास नकार। विदर्भात महायुतीचं जागा वाटप ठरलं। नागपूर, चंद्रपूर, अकोल्यासह अमरावतीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार, तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये असेल। निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यास ते कोणत्याही पक्षामध्ये गेले तरी त्यांचा प्रचार करू। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुभाष देशमुखांचा भाजपला घरचा आहे। नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीमध्ये तणाव। आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, कार्यकर्ते आक्रमक। तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मंगेश काळोखेंची हत्या, भरत गोगावले यांचा आरोप। हायकोर्टाने विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी विकास गोगावलेंकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला। 29 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। उद्या पश्चिम रेल्वेवर 300 लोकल फेऱ्या रद्द। कांदिवली बोरिवली 6व्या मार्गाच्या कामामुळे ब्लॉक असेल। रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ब्लॉक असेल।
सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शेतकऱ्यांना फायदा होणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.